सीएनजी गाड्या म्हणजे मायलेज किंग. फक्त सीएनजीच्या जोरावर मारुती अख्खा सध्या मार्केट खाते. टाटाची नेक्सॉन तर सेगमेंटमध्ये नंबर 1 सेलिंग आहे. सीएनजीचा वाढता डॉमिनन्स पाहता यापासून लांब राहणारी महिंद्रा XUV 3XO मध्ये सीएनजी ऑप्शन देणार आहे. यावरचाच हा व्हिडिओ. बघूयात कशी असेल 3XO सीएनजी आणि कधी येणार आहे मार्केटमध्ये. नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. सध्या XUV 3XO पेट्रोल आणि डिझेलमध्ये अवेलेबल आहे. पॉवरफुल 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि प्रीमियम फीचर्स सोबत जसं की ड्युअल स्क्रीन, पॅनोरामिक सनरूफ, एडास सेफ्टी फीचर्स. म्हणजेच ऑलरेडी ही गाडी सेगमेंटमध्ये स्ट्रॉंग आहे. पण युजर्स ऐकलं तर समजतं की मायलेजमध्ये मार खाते गाडी. पेट्रोलमध्ये तर अगदी सिंगल डिजिट देते. आता बिगेस्ट अपडेट म्हणजे XUV 3XO सीएनजी व्हर्जन डेव्हलपमेंटमध्ये आहे. रिपोर्टनुसार ही गाडी 2026च्या एंडला किंवा 2027च्या स्टार्टिंगला लॉन्च होऊ शकते आणि सीएनजी सेटअप हा 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत येणार आहे. आता कॉम्पिटिशन बद्दल बोलायचं झालं तर डायरेक्ट टक्कर असेल टाटा नेक्सॉन सीएनजी आणि मारुती सुझुकी ब्रीझा सीएनजी सोबत. पण इथे एक हेवी पॉइंट असेल तो म्हणजे सेल्स. टाटा नेक्सॉन सध्या मार्केटमध्ये लीडर आहे. 2025 मध्ये नेक्सॉनचे 2 लाखांपेक्षा जास्त युनिट सेल झाले होते आणि XUV 3XOचे 1 लाखाच्या अराउंड सेल झाले होते. म्हणजे क्लिअरली इथे मार्केटमध्ये सध्या नेक्सॉन किंग आहे आणि टाटाकडे ऑलरेडी पेट्रोल, डिझेल, ईव्ही आणि सीएनजी ऑप्शन आहे. म्हणूनच महिंद्रा आता गॅप भरायला सीएनजी आणत आहे. सीएनजी एसयूव्ही का इम्पॉर्टंट आहे? सिंपल लॉजिक. मायलेज जास्त, रनिंग कॉस्ट कमी आणि एसयूव्हीचा फील कायम राहावा यासाठी. ही स्पेशली सिटी युजर्ससाठी हा बेस्ट कॉम्बो आहे. कारण 1.2 लिटर टर्बो इंजिनसह सीएनजी येईल आणि नेक्सॉनमध्ये देखील 1.2 लिटरच आहे. पण महिंद्राचं इंजिन नेक्सॉनपेक्षा सायलेंट आहे. एक्सपेक्टेड मायलेज बोलायचं झालं तर तुम्हाला अराउंड 25 किलोमीटर प्रति किलोला मायलेज मिळू शकते. डेली यूजसाठी, ऑफिस यूजसाठी, फॅमिली ट्रिपसाठी परफेक्ट ऑप्शन असणार आहे आता 3XO सीएनजी. पण छोटासा डाऊन साईड आहे यामध्ये. सीएनजी सिलेंडरमुळे बूट स्पेस कमी होऊ शकतो. नेक्सॉन सारखा जर ड्युअल सिलेंडर सेटअप महिंद्रा देऊ शकली तर स्पेस मॅनेज होऊ शकते आणि 3XO एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो मार्केटमध्ये. प्राइस बद्दल बोलायचं झालं तर पेट्रोलपेक्षा साधारण 80,000 ते 1 लाख रुपये जास्त असू शकते. म्हणजे एक्सपेक्टेड प्राइस जी आहे ती 8.5 लाख ते 15 लाख रुपये एक शोरूम या गाडीची असू शकते. तर ओव्हरऑल पाहिलं तर महिंद्रा XUV 3XO सीएनजी हा एक स्ट्रॉंग अपकमिंग कॉम्पिटिटर आहे आणि डायरेक्ट चॅलेंज देणार आहे नेक्सॉन आणि ब्रीझाला. तुमचं मत काय आहे? नेक्सॉन जिंकेल का 3XO? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.